मुंबईमध्ये आज ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती संदीप देशपांडे यांच्याशी सध्या आमचे प्रतिनिधी बातचीत करतायत. थेट जाऊयात. हां, निश्चित मला असं वाटतं सोनम वांगचुक सर, अभिजित दिपके आणि भारतातल्या समस्त तरुणांनी ज्या पद्धतीने हा मुद्दा लावून धरला, आंदोलन केलं, आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने होऊ शकतं. खरं तर आमच्यासारख्या लोकांनी या आंदोलनातून प्रेरणा घेतली पाहिजे. जे फक्त पारंपरिक आंदोलनांचा विचार करतात त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि खरोखर सरकारला अकाउंटेबल या मुलांनी केलं. त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. जसं दिल्लीत जंतर मंतर आहे तसं मुंबईत शिवाजी पार्क हे या सगळ्या आंदोलनाचं केंद्रबिंदू झालेलं आहे. आज जी विजयी सभा होती त्याचं नेमकं नियोजन कसं असणार आहे? कारण मोठ्या संख्येत शिवाजी पार्क हे मला असं वाटतं पूर्व परंपरागत अस्वस्थतेचं केंद्र होतं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, शिवसेनेची स्थापना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा असेल आणि आत्ताचं झिंझिंचं आंदोलन असेल. मला असं वाटतं शिवाजी पार्क हे एक ऐतिहासिक मैदान आहे आणि इतिहासाचं साक्षीदार आहे. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.